पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. माझ्या प्रियानो, आम्ही येशूची सुवार्ता सांगतो, कारण सुवार्ता काय आहे जी मेंढपाळांना समजली ती सुवार्ता. मेंढपाळ रात्रीच्या वेळेला रानात राहून कळप राखीत होते. अकस्मात देवदूत प्रकट झाले, सैन्यांचा समुदाय, स्वर्गीय सैन्यांचा प्रकट झाला. आणि सुवार्ता कुठून आली? वरून आली. ती सुवार्ता ही होती की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. ही सुवार्ता होती. माझ्या प्रियानो, आज अनेक मीटिंगला आम्ही जातो, अनेक टीव्ही चॅनल, फेसबुक या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही ऐकतो, पण ज्यामध्ये सुवार्ता नाही, ती शिकवण, तो बोध स्वीकारू नका. आज सुवार्ता काय आहे की येशू ख्रिस्त हा स्वर्ग सोडून पृथ्वीवर मनुष्याला तारावयास, पाप्यांना तारावयास आणि हरवला शोधावयास आलेला आहे. ही सुवार्ता आहे. म्हणून येशू म्हणतो, मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आणि बहुतांच्या खंडणीस तो माझा प्राण द्यावयास आलेला आहे. ही सुवार्ता आहे. माझ्या प्रियानो, आज तुमच्यावर कोण प्रेम करो की न करो, पण आनंदाची बातमी आहे, येशू जो देवाचा पुत्र, तो तुमच्यावर प्रेम करतो. आज तुमचं कोणी ऐको की न ऐको, पण जर तुम्ही प्रार्थना कराल तर येशू जो म्हणतो तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईन, तो येशू आज तुमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. ही सुवार्ता आहे. जो येशू म्हणतो, बायबल देवाचं वचन सांगतं, मी अंधळ्यांचे डोळे उघडावयास, धरून नेलेल्यांची सुटका करावयास, बंदिवासास मोकळे करावयास, पाप्या क्षमा करावयास, गरिबास सुवार्ता सांगावयास त्याने मला पाठवलं आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तानं आपलं पाचारण ओळखलं होतं आणि त्यानं ते कार्य देवपित्याच्या स्वाधीन राहून केलं. येशू ख्रिस्तानं अंधळ्यास स्पर्श केला, डोळे उघडले. लंगड्यास तो म्हणाला, मी तुला सांगतो उठ. तो 38 वर्षाचा दुखणेकरी चालू लागला. पक्षीघाती मनुष्याला देखील त्यानं उठवलं, कुष्ठाला शुद्ध केलं स्पर्श करून. प्रिय बहीण भावानो, आज तुमच्यासाठी सुवार्ता काय आहे की येशू ख्रिस्त हा धर्म बदलणारा नाही, तर जीवन बदलणारा देव आहे. येशू परिस्थिती बदलणारा देव आहे. ज्यानं माझी परिस्थिती बदलली, ज्याने या सेवकांची परिस्थिती बदलली, आज तो तुमची परिस्थिती बदललेला देव आहे. परंतु तुम्ही, माझ्यात बदल झाला, माझं व्यसन गेलं, हॅलो, म्हणून फक्त आनंदी होऊन थांबू नका. आज व्यसनामुळे लोक मरणाकडे जात आहेत, त्यांच्यासाठी देवानं तुम्हाला व्यसन मुक्त केलेलं आहे. माझा आजार गेला, हॅलो, परंतु जे आजाराच्या भयानं ग्रसलेले आहेत त्यांच्यासाठी येशूने तुम्हाला एक साक्षी रूपाने इथं ठेवलेलं आहे. मी सैतानातून सुटले, परंतु जे सैतानानं बांधलेले त्या लोकांसाठी येशूने तुम्हाला साक्षी रूपाने ठेवलेले आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तुला मुक्ती मिळाली, पण तुझ्या घरामध्ये जो अश्रू गळत आहे, तुझ्या शेजारी जो दुःखी कष्टी आहे, जे नाश पावत आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला आणि मला येशूनं अधिकार आणि सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठी कामं करेल. आज तो येशू ख्रिस्त, त्यानं तुम्हावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला आजारमुक्त केलं, तुम्हाला पापांची क्षमा केली, तुम्हाला तारण आणि जीवन दिले. हे कशासाठी? तुम्हाला विश्वासू समजून की तुम्ही विश्वासाने येशू ख्रिस्ताची कृत्ये कराल. कारण पाऊल इफिसच्या मंडळीला म्हणतो, आम्ही चांगली कृत्ये करावी, आम्ही सत्य कृत्ये करावी, म्हणून ख्रिस्त येशू मध्ये उत्पन्न केलेले असे आपण परमेश्वराच्या हातचे काम आहोत. प्रेज द लॉर्ड. आज दुष्कृत्य करून, आज पाप करून, व्यसन करून लोक मरणाकडे, नाशाकडे, नरकाकडे चाललेले आहेत. पापाची सत्ता, मरणाची सत्ता, सैतानाची सत्ता लोकांच्यावर चालू आहे. परंतु प्रिय इथं विश्वास द्या बहीण भावानो, ज्या दिवशी येशूची सुवार्ता तुम्ही ऐकली आणि स्वीकारली, बायबल सांगतं सुवार्तेच्या द्वारे मरण नाहीस झालेले आहे आणि जीवन आणि अविनाशिता ही प्रकाशित झालेली आहे.
पौल तिमोथेच्या पत्रात म्हणतो, ज्या दिवशी सुवार्ता आली त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनातली पहिली गोष्ट काय रद्द झाली तर आमच्या जीवनातलं मरण नाहीसं झालं. कोणतं मरण? एक पापाचं वेतन मरण हे एक नाहीसं झालं, आणि एक दुसरं मरण, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं दुसरं मरण. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, शेटकी, जादूटोना, तंत्रमंत्र करणारे यांना अग्नी आणि गंधकाच्या जळत्या सर्वात वाटा मिळेल, हे दुसरं मरण आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानं, त्याची सुवार्ता स्वीकारल्यानं आम्हाला जीवन प्राप्त होतं. एक या पृथ्वीवरती तारणाचं जीवन, आनंदाचं जीवन, प्रीतीचं जीवन, शांतीचं जीवन प्राप्त होतं. आणि मरण दोन प्रकारचं नाहीसं होतं. एक की या पृथ्वीवरच कदाचित तुम्ही नशा करत होता म्हणून तुमची दशा झाली होती, कदाचित पाप करत होता आणि मरणाकडे तुम्ही जाणार होता. कारण याकोबाच्या पत्रात लिहिलेलं आहे, पाप परिपक्व झाल्यावर मरण उपजवतं. काही लोकांना वाटतं एवढे वर्ष मी सिगरेट पितोय, माझी छाती अजून काही झालेलं नाही. एवढे वर्ष दारू पितोय, माझं आपलं पोट अजून व्यवस्थित आहे. एवढे वर्ष गुटखा खातोय, अजून तोंड माझं चांगलं उघडतंय. सावध राहा. स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 90 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, माझे दिवस मी माफावे असं मला सुबुध हृदय प्राप्त होऊ दे. माझ्या बहीण भावानो, तुमचे आणि माझे दिवस देवाच्या हाती आहेत. पण या जगानं आणि सैतानानं आमचे दिवस कमी करू नये म्हणून सावध राहा. गुटखा सोडून द्या, नशा सोडून द्या, पाप सोडून द्या. आपल्या देवावर विश्वास राहा, आपल्या पत्नीवर विश्वास राहा, आपल्या पुरुषावर विश्वास राहा, तरुण तरुणीनं आपल्या आई वडिलांवर विश्वास राहा. पाऊल म्हणतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या वाटत होत्या त्या येशू ख्रिस्त हा धन लाभ, येशू ख्रिस्त हा जीवन लाभ मिळवण्यासाठी मी त्या केर कचराच्या लेखलेल्या आहेत. आज काही लोकांना वाटतं माझी ही फॅशन आहे, चौकात उभा राहून आज फॅशन आहे, उद्या रेशनला पण महाग होशील. जास्त खोकलायला लागल्यावर लोक असं करतात, पळ काढतात किंवा तुम्हाला म्हणतात बाजूला जा, लयच खोकलतोयस, काहीतरी झालंय वाटतं, तपासून घे. परंतु त्यांनी म्हणणे अगोदर आज येशूला तो म्हणत आहे, बाजू मारू नकोस, माझ्याकडे ये. येशू म्हणत आहे, माझ्याजवळ ये. माझ्या मुला, मी तुला व्याधीमुक्त करणारा देव आहे. मी माझ्या कृपेने तारण देणारा देव आहे. येशू ख्रिस्त जात बदलत नाही, धर्म बदलत नाही. येशू ख्रिस्त जीवन बदलतो. त्याची बदलण्याची पद्धत बाहेरून नाही, आतून आहे. शाऊला, शाऊला, माझा छळ का करतोस? हे प्रभू, तू कोण आहेस? मी तर ख्रिस्ती लोकांना मारतोय, तुझा काय संबंध? मी त्यांची निंदा करतोय. मीच येशू ख्रिस्त आहे, ज्यांचा तू छळ करतोयस ना, तो मी आहे. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, जेव्हा मी येशूच्या नामावर विश्वास ठेवतो, योहान 1:12 प्रमाणे त्याची मुलं बनतो, त्याचे पुत्र आणि कन्या बनतो. पेत्राच्या पत्राप्रमाणे आम्ही त्याच्या स्वतःचे घरचे लोक बनतो, पवित्र लोक बनतो, राष्ट्र बनतो. आणि जेव्हा तुमच्यावर माझ्यावरती कोणीतरी सत्ता चालवतं, चुकीचे मित्र मैत्रिणी, चुकीचे नातेवाईक किंवा सैतान, आजार, पाप, तेव्हा येशूला दुःख होतं. आमची जबाबदारी आहे की येशूला म्हणणं, प्रभू, या पापाच्या विळख्यातून, चुकीच्या मित्रांपासून मला सोडव. रिपेंट, गॉड विल रिपेअर यू. तुम्ही पश्चाताप करा, प्रभू येशू ख्रिस्त मला सरळ करेल. चर्च एक मी म्हणतो गॅरेज पण आहे, जिथं सगळे बाग काढले जातात, व्हील अलाइनमेंट केलं जातं चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्यांची पावलं चुकीच्या ठिकाणी जातात ती सरळ केली जातात, असं चर्च एक वर्कशॉप आहे. चर्चमध्ये तुमचं ऑइल बदललं जातं. जगाच्या
गोष्टीने चाललेला असाल तर पवित्र आत्मा हे खरं ऑइल तुम्हाला प्राप्त होतं. प्राइज द लॉर्ड. पूर्ण येशूच्या रक्तानं धुतलं जातं. फुल सर्व्हिसिंग आहे चर्चमध्ये. प्राइज द लॉर्ड. जेव्हा एक गाडी वर्कशॉपला जाते, तिची कंपनी बदलली जाते का? लोगो तोच. ज्या ठिकाणाहून, ज्या समाजातून, ज्या लोकातून आलेला आहे तो समाज बदलला जात नाही, पण त्या समाजामध्ये येशू तुम्हाला आपल्या प्रतिरूपाचं, स्वरूपाचं बदलून पुन्हा साक्षी रूपाने ठेवतो. प्राइज द लॉर्ड. आज तुम्ही पश्चाताप करा. सुवार्ता हीच आहे की येशू तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यास, पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेला आहे. कदाचित काही लोकांना पापक्षमेचा अनुभव आलाय, तारण पावलेला आहे, परंतु आजचा संदेश हा आहे की तुम्ही पाप क्षमा पावलेले, तारण पावलेले देवाच्या घरात बेतलहेमात कसं राहिलं पाहिजे. आज अनेक लोकांना चर्च म्हटलं की आपल्या टाइमाप्रमाणे यायचं, आपल्याला वाटतंय त्या खुर्ची बसायचं. उपासनेला महत्वच काही लोक देत नाहीत, सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये नाहीत. त्यामुळं चर्चमध्ये तुम्हाला फुल जीवन प्राप्त होत नाही. म्हणून हा पाऊल तिमोथेला सांगत आहे, मला येण्यास कदाचित उशीर लागल्यामुळे तू काय म्हणतो, तुझकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले, तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी देवाची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहेत, त्या देवाच्या घरात कसं वर्तलं पाहिजे हे लक्षात घे. आज मी या ठिकाणी तुम्हाला दोष काढण्यासाठी आलेलं नाही. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्त हा जो बेतलेहेम मध्ये जन्मास आला आणि ते बेतलेहेम हे देवाचं घर बनलं, बेतलेहेम हे तारण देणारं घर बनलं, बेतलेहेम हे भाकरीचं घर बनलं. माझ्या प्रियानो, 3:16 मध्ये काय लिहिलेलं आहे? पहिलं तिमोथी 3:16, सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. सुभक्तीचं गुज. आज ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात, आज ज्या घरामध्ये तुम्ही कौटुंबिक प्रार्थना करत आहात, आज ज्या शरीरामध्ये तुम्ही जिवंत आहात, काळजीपूर्वक ऐका, काही गोष्टी समजून घ्या. पाऊलाचं तिमोथेला पहिलं पत्र 3:16, आपल्याला योहान 3:16 माहित आहे. काय आहे योहान 3:16? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर म्हणजे ईश्वर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय माझ्या बहीण भावानो, हे सत्य आपल्याला माहित आहे की देवाने जगावर प्रीती केली, ना एका राष्ट्रावर, ना एका जाती धर्मावर, जगावर. आणि प्रीतीमध्ये कृती काय केली की येशू ख्रिस्त ही देवाची प्रीती आहे. आणि येशू ख्रिस्त ही देवाची प्रीती बायबल लिहिलेली आहे. प्रीती पापांची रास झाकून टाकते. येशू ख्रिस्त आमच्या पापांची रास झाकतो. माझ्या प्रियानो, जर तुम्ही येशूच्या प्रीतीत राहाल तर बायबल सांगतं, ज्याच्यामध्ये प्रीती आहे त्याच्यामध्ये देव आहे. आज आम्ही मंडळीत आहोत, पण काय देवावर प्रीती करत आहोत काय? आणि जर देवावर प्रीती करतो डोळ्यांना न दिसणाऱ्या, तर डोळ्याला दिसणाऱ्या आई वडिलावर प्रीती करत आहोत काय? परमेश्वराची पत्नी आम्हाला सहकार्य दिली, तिच्यावर विश्वासानं प्रीती करत आहोत काय? जो पुरुष आम्हाला देवानं एक सहकार्य दिले, त्याच्यावर खरोखर त्याचा आदर करून प्रीती करत आहोत काय? फार महत्वाचं आहे. जे देवाचे सेवक आमच्यासाठी अहोरात्र प्रार्थना करतात, संदेश देतात, आमची सेवा करतात, आम्हाला मदत करतात, त्यांच्यासाठी त्यांच्यावर प्रीती करून आम्ही त्यांची काळजी घेत आहोत काय? फार महत्वाचं आहे. मंडळी ही येशूची वधू आहे. एक वधू जेव्हा वराच्या अधीन राहते, तेव्हा वर त्या वधूला सांभाळतो. इकडे लक्ष द्या माझ्या बहीण भावानो, येशू ख्रिस्त हा वर आहे, तो वरून आलेला वर आहे. आणि आज तो येशू तुम्हाला म्हणत आहे, तू माझी वधू आहेस.
येशू ख्रिस्त हा मेंढपाळ आहे, तो म्हणत आहे तुम्ही माझी मेंढर आहात. येशू ख्रिस्त हा पिता आहे, तो आम्हाला आपली लेकरं म्हणतो. आणि मग आम्ही त्याची वधू, त्याची मंडळी, त्याची मेंढर, त्याची लेकरं. आज आपण परमेश्वराच्या उपासना घरामध्ये राहतो, तर त्या उपासना घरात आमचं आध्यात्मिक जीवन कसं असायला पाहिजे. पाऊल तिमोथेला म्हणत आहे सदाजीवी देवाची मंडळी. मंडळी म्हणजे बहीण भावानो, ज्या चर्च मध्ये तुम्ही जाता ती मंडळी बिसरेस कदाचित एखाद्या छोट्या 4 भिंतीनं बांधलेलं ते चर्च असेल किंवा टोलेजेंगी इमारत असेल. हॅलो, चर्चकडे बघताना ती बांधीव इमारत म्हणून बघू नका. त्या चर्चचा मस्तक येशू आहे हे लक्षात ठेवा. त्या चर्चचा मेंढपाळ येशू आहे लक्षात ठेवा. त्या चर्चचा वर येशू आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून जी मंडळी आहे त्या मंडळीला 2 उपमा दिलेल्या आहेत. सत्याचा स्तंभ, पिलर ऑफ द ट्रूथ. मंडळी काय आहे? सत्याचा स्तंभ. हॅलो, आज जगात अनेक लोकांनी वेगवेगळे स्तंभ उभा केलेत. चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपला सैनिक देशासाठी लढतो आणि देशासाठी बलिदान करतो तेव्हा त्याच्यासाठी एक स्तंभ बांधला जातो. अनेक आपले महावीर किंवा अनेक लोकांनी पराक्रम गाजवले, त्यांचे स्तंभ आहेत. परंतु आज तुमच्या समोर अजून एक मी स्तंभ ठेवत आहे की विश्वासाला बहीण भावानो, ज्या मंडळीत येशू ख्रिस्तानं तुम्हाला आपलं शरीर, आपले मेंढर, आपला कळप, आपले लोक करून ठेवलेले आहे, ती मंडळी हा सत्याचा स्तंभ आहे, विसरू नका. हॅलो, कसला स्तंभ आहे? सत्याचा स्तंभ आहे. आणि बेस ऑफ ट्रूथ म्हणजे पाया पण सत्याचा आहे. आणि म्हणून ज्या मंडळीत तुम्ही राहता त्या मंडळीमध्ये तुम्ही सत्याला धरून राहा. म्हणून योहानाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, देवाचं वचन म्हणतं माझी मुले सत्यात चालतात ही ऐकल्याने मला जसा आनंद होतो तसा दुसऱ्या कशाने होत नाही. माझ्या प्रिय बंधू, तुझा आत्मा जसा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीत सुस्थिती व आरोग्य लाभो. परकीय बंधू जनांसाठी तू जे काही करतोस ते तुझं करणं विश्वासानं आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू येशू ख्रिस्तानं जो सत्याचा स्तंभ आणि सत्याचा पाया अशी मंडळी त्यामध्ये तुम्हाला कशासाठी ठेवलेला आहे की परमेश्वर म्हणतो तुम्ही सत्यानं चालावं, तुम्ही परकीय बंधूजनांसाठी काहीतरी करावं. आणि तेव्हा आमचं आत्मा सुस्थितीत राहतो. हॅलो, आणि ज्याचा आत्मा सुस्थितीत आहे त्याला सर्व बाबतीमध्ये सुस्थिती आणि आरोग्य लाभतं. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे. प्रार्थना केल्यावर उत्तर मिळेल का नाही? चर्चमध्ये अर्पण दिल्यावर मला काय मिळेल का? शब्दादिनी पाळल्यावर मला काय मिळेल का? काय केल्यानं देव मला आशीर्वाद देईल? हॅलो, तुम्ही तुमचं काम करा, देव त्याचं काम करेल. प्रेज द लॉर्ड. शब्दाची आठवण ठेवा. पवित्रपणे सुरुवातीच्या प्रार्थनेपासून शेवटच्या आशीर्वादापर्यंत मंडळीत राहा. वचनाकडे कान द्या. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन राहा. एकमेकावर प्रीती करा, देवावर प्रीती करा. आणि मंडळीच्या बाहेर जे गरीब आहेत, गरजू आहेत, अनाथ, पोरके, विधवा यांची दाद घ्या. तुम्हाला प्राप्त झालेल्या दानानं आणि कृपादानानं लोकांची सेवा करा. आपल्या देशावर प्रेम करा, आपल्या राष्ट्रावर प्रेम करा, अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा. शेतकरी, कामगार वर्ग, पास्टर, सेवक यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही देवावर प्रेम करतो तर आपल्या राष्ट्रावर प्रेम केलं पाहिजे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या पाहिजेत. काळजीपूर्वक काय ग, मंडळीमध्ये आपण एक सत्याचा स्तंभ आणि पायाशी राहत आहोत यासाठी की परमेश्वरानं तुम्हाला मंडळीमध्ये एक सत्याचे लोक, स्वतःचे लोक, माझे पवित्र लोक, पवित्र राष्ट्र असं करून ठेवलेलं आहे.
आणि म्हणून हा नाताळ नवीन वर्ष साजरं करत असताना पहिल्यांदा स्वतःचं परीक्षण करा की ज्या मंडळीत मी जातो त्या घरात, परमेश्वराच्या घरात मी कसं वर्तलं पाहिजे, कसं पण नाहीये. पहिल्यांदा हे समजून घ्या की मंडळी ही परमेश्वराच्या सत्याचा स्तंभ आहे, परमेश्वराच्या सत्याचा पाया आहे. आणि देवाचं सत्य वचन, सत्याचा देव ख्रिस्त हा तुम्ही घेऊन बाहेर जाता. प्रेज द लॉर्ड. सत्य गाजवा, सत्य सांगा, तेव्हा तुम्ही त्याचे सत्याचे लोक व्हाल. आणि म्हणून पाऊल तिमोथेला म्हणतो हे सुभक्तीचं गुज निर्विवाद मोठा आहे. याच्यामध्ये 6 गोष्टी आहेत. आपण मंडळीत येतो सुभक्ती करतो म्हणजे आम्हाला वाटतं उपासना केली म्हणजे बस माझं काम झालं, शब्दात पाळला. आज मंडळीमध्ये कीबोर्ड वाजवणारे, गिटार वाजवणारे, आराधना नाचून करणारे पुष्कळ आहेत. आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ दॅट, मी त्यांच्या विरोधात नाही. परंतु कीबोर्ड वाजवणार असू दे, गिटार वाजवणार असू दे, इन्स्ट्रुमेंट उपासना करणार असू दे, आज आम्हाला या शेवटच्या दिवसामध्ये स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे की मी ख्रिस्तासाठी वाजवतोय का मंडळीतील कुणाला तरी खुश करण्यासाठी वाजवतोय. मी ख्रिस्तासाठी गातोय का मी माझं नाव करण्यासाठी गातोय. मी सेवकाला आवडावा म्हणून गातोय. पतन पावाल. प्रियानो, देव आत्मा आहे. येशूने त्या शंभरोनी स्त्रीला सांगितलं देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणाने केली पाहिजे. मंडळी जे काही करता ते आत्म्याने आणि खरेपणाने करा. कारण बायबलमध्ये लिहिलंय सुभक्ती म्हणजे संतोषाने केलेली भक्ती तर मोठा लाभ आहे. भक्ती म्हणजे फक्त गाणं म्हणणं नव्हे. भक्तीमध्ये या 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय आहे? सुभक्तीचं गुज निर्विवाद मोठा आहे. आम्हाला गुज जेव्हा समजतं, काही स्त्रिया गुजाला बसतात बघा आणि सगळं गुज झाल्याशिवाय इतका कान देतात एकमेकाच्या गुजाकडं. असं आहे वे, मला माहीतच नव्हतं. तसं आहे वे. थांबाई, भीतीला कान असतात, कोण ऐकतंय काय? गुज करायला जेव्हा बायका बसतात ना, त्या गुजाचा शब्द दोघीमध्ये इतका खोलवरती सांगणारी तळमळीने सांगते. ऐकणारी तर तिच्यावर. इकडे दूध उतू गेलंय, भात करपला, पोरला शाळेला जाऊन आणायचं आहे किंवा झाडू मारायचा आहे, घर स्वच्छ करायचं आहे, काही नाही. आणि खवाट सासू एखादी आली रे आली म्हटले की काय ग गुज चाललंय हे? नाही व आत्या, आत्ताच बसलो होतो, तासभर झाला. गुज करायचं तर येशू ख्रिस्ताविषयी गुज करा. प्रेज द लॉर्ड. अहो, वाजवायच्या का नाही टाळ्या बिळ्या? पालक साहेब, तुमच्या टाळ्या आहेत का नाही? सगळ्यात मोठं गुज कुठं असेल तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्त हे खरं गुज आहे. आणि त्याच्या गुजाची संपत्ती, ऐश्वर्य फार मोठं आहे, फार मोठं आहे. येशू ख्रिस्तामध्ये जे गुज आहे ना, ते गुज फार मोठं आहे. मग अशी बंधूने सांगितलं, मी कसं सांगू मला कोणता आजार झालता. तरुण, 32 वर्षाचा तरुण, एका कॅन्सरचा रिपोर्ट आला. पालक साहेबांची, पत्नीची, कुटुंबाची काय अवस्था झाली असेल. येशू म्हणतो चोर येतो तो चोरी, घात, नाश करावास येतो. परंतु येशू पुढे म्हणत आहे ना, मी आलो आहे ते जीवन द्यावयास. प्रेज द लॉर्ड. जीवन देणारा येशू आहे. कॅन्सरच्या वेळेला आम्हाला जेव्हा रिपोर्ट्स आला, आम्ही रडलो, प्रार्थना केलो त्या दवाखान्याच्या समोर, उपचार पण करून घेतले. परंतु प्रियानो, बायबल सांगतं त्याला बसलेल्या मारांच्या बळानं आम्हाला आरोग्य आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही ते वचन घेतलं, प्रार्थना केल्या, त्याला धीर दिला. माझ्या प्रियानो, डॉक्टर उपचार करतात पण देव बरं करतो. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर उपचार करतात पण देव बरा करतो.
औषधांच्या विरुद्ध मी नाही, पण गरजेपेक्षा जास्त औषध पण खाऊ नका. जरा दुखलं खातय कॉम्बिफ्लाम, जरा दुखलं तापाला पॅरासिटमॉल. अरे तापापेक्षा त्या पापाकडे बघा. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणा, येशू तुझ्या रक्तानं मला धूर शुद्ध कर. जर पाप गेलं तर ताप येणारच नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, हे सुभक्तीचं गुज निर्वात मोठा आहे. याच्यात 6 गोष्टी आहेत. एक, तो देहानं प्रगट झाला. या नाताळ नवीन वर्षाच्या या सीझन मध्ये आज आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखताना ओळखूया की येशू ख्रिस्त हा कसा प्रगट झालेला आहे? देहानं. येशू ख्रिस्त कुठल्या वस्तू आणि वास्तूमध्ये राहत नाही. हॅलो, येशू ख्रिस्ताविषयी कुणीही आपल्या घरामध्ये कुठली वस्तू आणि वास्तूमध्ये येशूला बघू नका. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, काय म्हणाला? हे मंदिर तुम्ही मोडा, मी 3 दिवसात उभारेन. प्रेज द लॉर्ड. कोणतं मंदिर? येशू ख्रिस्त हे चालतं बोलतं मंदिर होतं आणि आजही आहे. प्रेज द लॉर्ड. आणि लोक तर त्या हाताने बांधलेल्या मंदिराकडे बघत होते. 46 वर्ष लागली हे मंदिर बांधायला, आणि हा असा कसा काय म्हणतो? बरेचदा काही शास्त्रातल्या गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत. आजही काही लोक बायबल पूर्ण वाचत नाहीत. उत्पत्ती समजत नाही, प्रकटीकरण कळत नाही, नीतिसूत्र समजत नाही, एस्तेर कळत नाही. हॅलो, कळण्यासाठी सगळं आहे. तुम्ही वळा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला कळव. प्रभू आत्म्याच्या द्वारे कळवेल. बायबल रोज वाचा. पवित्र आत्म्याचं गुज येशू आहे ते तुम्हाला प्रगट करेल. येशू ख्रिस्त हे देवाचं मंदिर बनवून या जगात आलं. आणि म्हणून आम्हाला पाऊल 3:16 मध्ये सांगतो, हे सुभक्तीचं गुज निर्वाद मोठा आहे. योहान 3:16 आम्हाला माहित आहे की देवाने जगावर प्रीती केली. पण 1 करीन 3:16 पण काय सांगतं? 1 करीन 3:16, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा देहानं प्रगट झाला. येशू ख्रिस्त देहानं प्रगट झाला म्हणजे काय? तर तो मानवी शरीर धारण करून आला. आता मी तुमच्यासाठी वचन काढणार नाही, पण आपणास ठाऊक आहे की जेव्हा मरिया ही कुमारी होती आणि देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाले, हे कुमारी मरिये, प्रभू तुझवर असो, या वचनानं ती घाबरली आणि हे अभिवंदन काय आहे ती समजली नाही. पण देवदूत आत तिच्याकडे येऊन म्हणाला, लूक 2 मध्ये लिहिलेला आहे, काय म्हणाला? तू गरोदर होशील, तू पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारेल. कशापासून तारेल? पापापासून. कारण येशू या जगात येण्या अगोदर माझ्या प्रियानो पापाची सत्ता, सैतानाची सत्ता, मरणाची सत्ता वाढलेली होती. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाच्या भयात बसलेल्यावरती ज्योती उगवली. येशू ख्रिस्त ही जीवन ज्योती आहे. येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश म्हणून या जगात आला. पण कुमारी मरिया म्हणते, मला पुरुष ठाऊक नाही, हे कसं होईल? पवित्र आत्मा तुझवर येईल, याकरता जो जन्मेल त्याला देवाचा पवित्र पुत्र असं म्हणतील. काळजीपूर्वक ऐका. बरेचदा काही गोष्टी आम्हाला समजत नाहीत. हे असं कसं घडलं? पास्टरनी प्रार्थना केली आणि कसा काय ताप गेला? वचन सांगितलं, मी पश्चाताप केला आणि मला आता हलकं वाटायला लागलंय. मी आता चर्चला जायला लागल्यापासून मला समाधान वाटतंय. हे कसं काय? देव कार्य करतो, पवित्र आत्मा काम करतो. देव काम करतो, पवित्र आत्मा काम करतो, देवाचे देवदूत काम करतात, देवाचे निवडलेले सेवक संदेश ते काम करतात आणि देवाचं वचन काम करतं. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये परमेश्वरानं ह्या सेवा ठेवलेल्या आहेत, प्रेषित, शिक्षक, संदेष्टे, पालक आणि सुवार्थिक. त्यांना काम करू द्या. मंडळीच्या रचनेसाठी परमेश्वरानं ही 5 पंक्ती सेवा ठेवलेली आहे, प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, पालक आणि सुवार्थिक. त्यांचा मान त्यांना द्या, त्यांच्या अधीन राहा.
आणि देव आत्म्याच्या द्वारे कार्य करतो. देव पवित्र आत्मा पाठवून काम करतो, देव वचन पाठवून काम करतो, देव सेवक संदेशांना पाठवून काम करतो. प्राइज द लॉर्ड. पण तुम्ही मंडळीमध्ये उपस्थित असणं फार गरजेचं आहे. बरेचदा आपण आज प्रभुभोजन नव्हता, प्रभुभोजनाला जाऊया. काय भोजन घ्यायला जायचं? काही लोकांना सवय लागलेली आहे महिन्याचा पहिला रविवार प्रभुभोजनाचा नटून थटून चर्चला यायचं. माझ्या प्रियानो, बायबल सांगतं शब्दात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळ. प्रभुभोजनापुरता शब्दात पाळायचं नाही. शब्दात हा चा धनी प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यांना तुम्हाला आणि मला ही पाळण्याविषयी आज्ञा दिलेली आहे. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त जो जन्मास आला तो पाप्यांना क्षमा करण्यास तारण्यास. मग ती म्हणते, काय म्हणते? मला पुरुष ठाऊक नाही, पवित्र आत्मा तुझवर येईल, याकरता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. त्यावेळेला काय झालं? काळजीपूर्वक ऐका. मरिया देवदूताकडं कान देऊन होती आणि मग ती कुमारी होती, तिनं पुरुष पाहिला नव्हता, पवित्र होती. परंतु जेव्हा वचन आलं तेव्हा ती काय म्हणाली? तुझ्या वचनाप्रमाणे हो. माझ्या बहिणी, आज तू का रडतायस? तरुण तरुणीनो, माता पितानो, आज तुम्हाला काय वाटत आहे की हा आजार मला कधी सोडून जाईल? हे पाप, हे गरिबी, हे कर्ज, आज मला सांगू द्या, तुम्हाला देवाच्या वचनाला कार्य करण्यास तुम्ही प्रतिसाद द्या. वचन काम करतं. मरियानं म्हटलं तुझ्या वचनाप्रमाणे हो. जेव्हा वचन येतं, बायबल सांगतं शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचं गौरव पाहिलं. ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचं होतं. मरियेकडे काय आलं? देवाचं वचन आलं. काळजीपूर्वक काय ग? आज लोकांमध्ये संजीवन का नाही? आज लोक निराश, आज लोक आजारी, आज लोक जुन्या